नमस्कार मित्रांनो, ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महालक्ष्मी कॅलेंडर 2024 या वर्षातील जे कॅलेंडर आहे, दिनदर्शिका आहे, तर त्याची PDF फाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ती PDF फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। आणि महालक्ष्मी कॅलेंडर कसे वापरायचे या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, अगोदर मी PDF फाईल तुम्हाला दाखवतो। त्या PDF फाईलमध्ये तुम्ही 12 महिने पाहू शकता। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, तर हे 12ही महिने या ठिकाणी या PDF फाईलमध्ये तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, ही PDF फाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगतो महालक्ष्मी कॅलेंडर 2024 हे तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। प्ले स्टोअरवर जा तुमच्या मोबाईलच्या आणि महालक्ष्मी कॅलेंडर 2024 असं सर्च करा। असं सर्च केल्यानंतर मित्रांनो, श्री महालक्ष्मी दिनदर्शिका असं एक ऑप्शन दिसेल चौकोनी कप्प्यामध्ये, तर त्याच्यावर क्लिक करा तुम्ही। याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ओपनचं ऑप्शन दिसेल। ओपनच्या ऑप्शनच्या जागी इन्स्टॉलचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ओपनचं ऑप्शन तुम्हाला दिसेल थोड्या वेळामध्ये, तर त्या ठिकाणी ओपन करा तुमचं हे ॲप्लिकेशन। हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या ठिकाणी बरेचसे ऑप्शन दिसतील। तर या ठिकाणी तुम्हाला आजच्या तारखेचे कॅलेंडर पाहायचे असेल आजच्या महिन्याचं, तर वार्षिक मासिक अवलोकन या ऑप्शनवर क्लिक करा तुम्ही। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जानेवारी महिना आलेला आहे। ऑटोमॅटिक कोणता महिना आहे तो आपल्या पण चेंज होतो। तर या ठिकाणी आज 1 तारीख आहे, तर 1 तारखेला हिरव्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे। तर जी हिरव्या अक्षरामध्ये लिहिलेली तारीख असते ती आजची तारीख असते मित्रांनो। तर या ठिकाणी मी 1 तारखेला क्लिक करतो। 1 तारखेला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दैनिक अवलोकन आलेलं आहे, म्हणजे 1 जानेवारीला दिनविशेष काय आहे आणि दैनिक सारांश माहिती काय आहे मराठीमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे आणि मुस्लिम तारीख दिलेलं आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये पाहू शकता। आणि नंतर तुम्हाला जर या महिन्यातील सण पाहायचे असतील तर सर्च या ऑप्शनमध्ये जायचं आणि जानेवारीमधील भोगी, मकर संक्रांती, किंक्रांत असे 3 सण या ठिकाणी दिलेले आहेत। तर तुम्ही कोणत्याही महिन्यातले या ठिकाणी सण पाहू शकता। तर नोव्हेंबर महिन्यामध्ये दीपावली आहे आपल्या ह्या 2024 नोव्हेंबरमध्ये। तर अशा पद्धतीने हे तुम्ही माहिती पाहू शकता या कॅलेंडरची। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे ॲप्लिकेशन वापरायचं आहे। तर ही माहिती जर तुम्हाला आवडली तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।